नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ओम राठोड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहू गुणाकार, जे की अगदी सोप्या पद्धतीनं, जे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सॉल्व्ह करताना तुमचा टाइम वाचेल आणि तुमचा जो पेपर आहे ते लवकर सॉल्व्ह होईल. चला तर पाहू आज आपण गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर 2 अंकी संख्येचा गुणाकार आपण एका लाईन मध्ये आन्सर काढणार आहोत. तर हे करताना आपल्याला मेथड यूज करावी लागते, अशी वाली मेथड. ठीक आहे. तर सुरुवातीला हे जे शेवटचे अंक आहे त्यांचा गुणाकार करावा लागते. 3 8 24, 24 4, हातच्याला 2. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे हा क्रॉस वाला गुणाकार करावा लागतो. तर हे 8 8 सकम 48, 48 आणि हातचे 2 त्याच्यामध्ये जर प्लस केले तर ते होतात 50 आणि हे 3 7 21. 50 आणि 21 होते विद्यार्थी मित्रांनो 71. 71शी 1, त्याच्यानंतर हातच्याला राहतात 7 आणि हे 7 सकम 42. 42 आणि 7 होतात विद्यार्थी मित्रांनो 49. तर आपण 2 अंकी संख्येचा गुणाकार एका लाईन मध्ये या पद्धतीने काढू शकतो. हा प्रश्न पाहू. 27 गुणिला 12. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले सुरुवातीला हे जे शेवटचे अंक असतात त्यांचा गुणाकार करावा लागते. तर 7 2 14शी 4, हातच्याला 1 शिल्लक राहतो. त्याच्यानंतर 2 2 4, 7 1 7. 7 आणि 4 होतात विद्यार्थी मित्रांनो 11. 11 मध्ये हे एक ऍड करू आपण, ते होतात 12. 12शी 2, परत हातच्याला 1 राहतो शिल्लक. त्याच्यानंतर ह्या दोन संख्येचा गुणाकार 2 1 2, 2 आणि हा 1 3. तर 27 गुणिला 12 जो आहे त्याचा गुणाकार येते विद्यार्थी मित्रांनो 324. चला तर पाहू आता हा गणित 45 गुणिला 53. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी शेवटच्या संख्येचा गुणाकार करावा लागते. तर 5 त्रिक होतात विद्यार्थी मित्रांनो 15. 15शी 5, हातच्याला 1 शिल्लक राहतो. 4 त्रिक 12 आणि हे 5 5 25. तर आपले आले 12, 25 आणि हातच्याला 1 हा. तर हे 3 3 आणि 5 होतात विद्यार्थी मित्रांनो 8 आणि हे 1 आणि 2 होतात 3. तर ते बेरीज येते आपली 38. 38शी 8 ठेवू आपण आणि हातच्याला 3 ठेवू. त्याच्यानंतर हे 5 चूक 20, 20 आणि 3 किती होतात 23. तर 45 गुणिला 53 बरोबर होते 2385. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू 3 अंकी संख्यांचा गुणाकार. जे संख्या आपल्याला 100च्या जवळपास संख्या दिसतात त्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने पाहू. तर 100च्या जवळपास जर संख्या असेल तर फॉर एक्झाम्पल मध्ये आपण 106 घेऊ आणि 108. ह्या दोन संख्येचा जर गुणाकार आपल्याला करायचा आहे तर ते आपण पुढच्या मेथडनं करून पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा 106 जो आहे 100 पेक्षा 6 न जास्त आहे आणि 108 जो आहे तो 100 पेक्षा 8 न जास्त आहे. तर अगदी सोपं आहे. साइन 8 48 लिहायचे आणि एक तर 106 मध्ये 8 प्लस करा किंवा 108 मध्ये 6 प्लस करा. तर 106 मध्ये 8 प्लस करू तर ते येते विद्यार्थी मित्रांनो 114. तर 106 गुणिला 108 जर केलं तर त्याचा गुणाकार येते 11448. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 100 पेक्षा म्हणजे 100च्या जवळपास पण त्याच्यापेक्षा लहान संख्येचा गुणाकार करू. आता समजा 98 आहे आणि समजा 97 आहे. तर या संख्येचा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर 98 हा 100 पेक्षा कितीनं लहान आहे 2 न लहान आहे म्हणून इथं लिहू 2. त्याच्यानंतर 97 जो आहे तो 3 न लहान आहे म्हणून इथं लिहू आपण 3. ठीक आहे. आता या दोन संख्येचा गुणाकार करू आपण. 2 त्रिक 6 होतात, हे लिहू 6. पण इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 अंक पाहिजे असते म्हणून आपण ते लिहू 06. ठीक आहे. आणि हे 100 पेक्षा लहान आहे म्हणून एक तर 98 मधून 3 मायनस करू किंवा 97 मधून 2 मायनस करू. तर 98 मधून 3 मायनस केल्यावर आपल्याजवळ राहते 95. म्हणजेच 98 गुणिला 97 त्या संख्येचा गुणाकार येते 9506. विद्यार्थी मित्रांनो, पाहू आपण 124 गुणिला 235 या संख्येचं उत्तर एका लाईन मध्ये कसं काढता येईल. तर चला गुणाकार स्टार्ट करू आपण. तर सुरुवातीला हे 4 आणि 5 चा गुणाकार करू. 4 5 20, 20 शून्य होतात, हातच्याला राहतात 2. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या दोन संख्येचा गुणाकार करू आपण.
तर हे 5 दुने 10 होतात आणि हे 3 चूक 12 होतात. 10 आणि 12 होतात 22. 22 आणि हे हातचे 2 आले ते धरून होतात 24. 24 4 लिहितो, हातच्याला परत 2 शिल्लक राहते. त्याच्यानंतर तिसरी स्टेप जी आहे विद्यार्थी मित्रांनो, असा गुणाकार येते. तर असा गुणाकार करताना आपण 5 1 5, 4 दुने 8, 5 आणि 8 होतात 13. त्याच्यानंतर होतात हे 3 दुने 6, 13 आणि 6 होतात 19. 19 मध्ये हातचे 2 प्लस करू, ते होतात 21. 21 1, त्याच्यानंतर परत हातच्याला 2 राहते. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे या दोन संख्येचा गुणाकार क्रॉसवाला. तर हे 3 1 3 आणि हे 2 2 4. 3 आणि 4 होतात 7. 7 आणि हातचे 2 आले होते ते होतात 9. हा 9 आला. त्याच्यानंतर आहे या दोन संख्येचा गुणाकार 2 1 2, म्हणजे 124 गुणिला 235 या संख्येचा गुणाकार एका लाईन मध्ये येतात 29,140.